वाढीव विद्यावेतनासह इतर मागण्यांसाठी 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजतापासून नागपुरातील मेयो मेडिकलमधील 1000 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत। येथील रुग्णसेवेचा भार निवासी डॉक्टरांवर असतो। हेच डॉक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे, पण आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहे अशी माहिती मेडिकल मॉडचे अध्यक्ष डॉक्टर शुभम महल्ले यांनी दिली आहे। पूरी करो हमारी मांगे, पूरी करो नो सर्विस विदाउट जस्टिस, नो सर्विस विदाउट जस्टिस हमारी मांगे। महाराष्ट्रातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स मार्ड असोसिएशन तर्फे काल 5 वाजतापासून पूर्ण रेसिडेंट डॉक्टर्स हे स्ट्राईकवर गेलेले आहेत। आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। सर्वप्रथम म्हणजे जेवढेही रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्या सर्वांना अकोमोडेशन सर्व्हिस प्रोव्हाइड व्हावी, सर्वांना व्यवस्थित राहण्याची जागा पुरवण्यात यावी। दुसरं म्हणजे जेवढंही विद्यावेतन आम्हाला भेटते ते व्यवस्थित 10 तारखेच्या आत आम्हाला भेटावं। आणि तिसरी प्रमुख मागणी म्हणजे विद्यावेतनात वाढ व्हावी। या प्रमुख मागण्यांसाठी काल संध्याकाळी 5 वाजतापासून सर्व रेसिडेंट डॉक्टर्स हे स्ट्राईकवर गेलेले आहेत। आम्ही OPD आणि वॉर्ड वर्क सोडून फक्त आपत्कालीन सेवा देत आहोत सध्या, पण जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर मग आम्हाला आपत्कालीन सेवाही बाबत विचार करावा लागेल।